आता मी थोडी नाश्त्याची तयारी करत आहे. नाश्त्याची तयारी करण्यासाठी मी कांदा लसूण घेतलेला आहे, वाटाण्याचे दाणे घेतलेले आहेत, गाजर घेतलेला आहे, बटाटे, टमाटे आणि टमाट्यावर मी जे टाकलेले आहे ती हळद आहे आणि थोडासा काळा मसाला टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे भात शिजवून घेतलेला आहे, बाजूला लिंबू ठेवलेला आहे. तर मी हे 2 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, कांदे लसूण टाकलेलं आहे. आता मी एक अर्धा चमचा तिखट टाकते, लाल तिखट, म्हणजे त्याला जसं चवीनुसार लागतं तसं, आणि मीठ टाकते. मीठ आणि तिखट हे ज्याच्या त्याच्या प्रमाणात टाकावं लागेल, ज्याला जसं आवडतं त्या प्रमाणात. आणि ह्या सगळ्या भाज्या ज्या मी आता तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या मी याच्यामध्ये टाकत आहे. भाज्या टाकण्याचा हाच उद्देश आहे की आपल्याला जर कच्चे खायला जीवावर येत असेल तर भाज्या ह्या पुलावमध्ये वापरल्या जातात आणि आपल्याला खाण्यामध्ये पण येतात. म्हणून मी आज पुलाव करायचं ठरवलं, कारण मला आज टमाटो खायचं नव्हता कच्चा. मला असं बोर झालं होतं टमाटो खाण्यासाठी, म्हणून मी आज पुलावचाच बेत टाकला आणि टमाटर हे पुलावमध्येच टाकलेलं आहे. आज मी कच्चं खायला येणार नाही आहे, त्याच्यामुळं मी थोडंसं म्हणजे असं काहीतरी असं असतं की ज्याला डायबिटीज आहे त्याला गोड खायचं नसतं, मग काय हा प्रश्न पडतो. आणि तेव्हा रोज काहीतरी चमचमीत खायला आवडतं, पण रोज चमचमीत करणं शक्य नसतं. जे आहे ते भाजीपोळी खावं लागतं. पण आज मी ठरवलं की पुलाव करायचा. मग मी आधीच बासमती राईस म्हणजे भात शिजवून घेतलेला आहे आणि तो आता मी पुलावमध्ये म्हणजे टाकत आहे. आता तुम्ही पाहिलात सगळीच रेसिपी. तर आता हे पुलाव तयार होत आहे. पुलाव तयार झाल्याच्यानंतर आता मी थोडेसे म्हणजे आणखी थोडेसे वाटाणे सोलून घेऊन, गाजर चिरून आणि त्या थोडंसं म्हणजे आता जे लागतं ते लिंबू चिरून घ्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी मला आता करायच्या आहेत. आता तुम्ही पाहतात पुलावला छानसा कलर आलेला आहे आणि असं पाहिल्याच्यानंतर थोडंसं खाण्याची इच्छा होणारच आहे. कारण कधी या थंडीमुळं काय जेवायला जात नाही आहे आजकाल, त्याच्यामुळं थोडंसं आता याचं कलर आणि थोडंसं म्हणजे आपण स्वतः जवळ बसून केल्यामुळं खूप छान झालेलं आहे, कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी 2 चमचे ताटात वाढून घेतलेलं आहे आणि एक काकडी कापून घेतलेली आहे, लिंबू कापून घेतलेला आहे, गाजर कापून घेतलेला आहे आणि वाटाण्याचे दाणे सोलून घेतलेले आहेत कापून. आणि आता मी नाश्त्यासाठी रेडी झालेली आहे. आता मी नाश्ता करणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा.